महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीमध्ये अभ्यंगतांना फक्त मंगळवार आणि गुरुवारी मर्यादित संख्येने प्रवेश मिळणार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा। माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका परिसरातील संपर्क कार्यालयावर मनपाची कारवाई, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई कशी होते, प्रथमेश गीतेंचा सवाल। कुंडलिक खांडे यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून करण्यात आली अटक। एप्रिल महिन्यामध्ये उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांची कारवाई। कुंडलिक खांडे कथित ऑडिओ प्रकरणी बीडच्या शिरूर कासारमध्ये ओबीसी समाज आक्रमक कुंडलिक खांडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन। खांडे यांच्यावरती कडक कारवाई करा, आंदोलकांची मागणी। शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंची पक्षातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली खांडे यांचं पक्षातून निलंबन करत असल्याची शिवसेनेकडून घोषणा। आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, एखादा मुख्यमंत्री प्रस्थानाला येण्याची ही पहिलीच वेळ। पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच खुलं होणार, टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाची केंद्रीय गृह विभागाकडून पूर्तता झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, संतप्त नागरिकांनी केली खड्ड्यांची पूजा, अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुर्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्लॅबचा काही भाग कोसळला। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र उपचार घेण्यासाठी आलेल्या 2 रुग्णांना किरकोळ दुखापत। भिवंडी शहरामधील नारपोली गावात घराची भिंत आणि छत कोसळून एकाचा मृत्यू, या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। समृद्धी महामार्गावरती प्रवाशांना लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, मध्य प्रदेशातील 3 अट्टल चोरांसह 9 जणांना ताब्यात घेतलं, बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।